मी विनंती करतो आपणही मंचावरती आहे जे टीमचे पुरस्कर्ते देखील आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती भरपूर गोड स्माइल आता आपल्याला पाहायला मिळत, कारण आज या स्पर्धेमध्ये या हंगामामध्ये आता खातं ओपन केले वडनगर टीमने, खासदार चषकावरती त्यांनी नाव कोरलं। त्यानंतर आपण शुभ सन्मान निर्माण करणार आहोत। सन्मान्य किशोरजी चौधरी साहेबांची महत्त्वाची उपस्थिती आहे, त्यांचे आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मान करणार आहोत आणि सन्मान करण्याकरिता मी निवा पाटील यांनाच विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान्य किशोरजी चौधरी साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा। किशोरजी चौधरी साहेबांचा शुभ सन्मान केला जातो, त्यांची आज महत्त्वाची उपस्थिती आहे। त्यानंतर आपण शुभ सन्मान निर्माण करणार आहोत। त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया ग्रामपंचायत सदस्य आणि त्याचप्रमाणे टीम वडनगरचे पुरस्कर्ते राहुल दादा चौगुले, निखिल दादा चौगुले, माफी असू द्या, दादांचा आपण सन्मान करीत आहोत आणि सन्मान करण्याकरिता मी जयेश पाटील यांना विनंती करतो आपण आपला शुभ असा सन्मान करायचा। विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत वडनगरचे आणि वडनगर टीमचे पुरस्कर्ते देखील आहेत आणि दादांचा सन्मान जयेश पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातो। त्यानंतर आपण शुभ सन्मान निर्माण करणार आहोत। त्यानंतर प्रशांत पाटील आपण मंचावरती यायचं, पुढील शुभ सन्मान आपण प्रशांत पाटील यांच्या शुभ हस्ते करणार आहोत। त्यानंतर सन्माननीय सोमनाथजी चौधरी साहेबांची देखील आज महत्त्वाची उपस्थिती आहे, त्यांचाही शुभ सन्मान आपण करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी प्रशांत पाटील यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सोमनाथजी चौधरी साहेबांचा शुभ सन्मान आपण करायचा। सोमनाथजी चौधरी साहेबांचा सन्मान निर्माण केला जातो, जे हनुमान 40+ टीमचे ते कॅप्टन आहेत आणि आज त्यांची महत्त्वाची उपस्थिती आहे। त्यानंतर आपण शुभ सन्मान करणार आहोत। त्यानंतर सन्माननीय प्रवीणजी चौधरी साहेबही उपस्थित आहेत आणि त्यांचाही शुभ सन्मान आपण करणार आहोत। दीपेश पाटील यांना मी विनंती करतो आपण मंचावरती यायचं। जयेश पाटील यांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते प्रवीणजी चौधरी साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा। प्रवीणजी चौधरी साहेबांची महत्त्वाची उपस्थिती आज आहे आणि त्यांचा शुभ सन्मान जयेश पाटील यांचा शुभ हस्ते केला जातो। त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया, नुकतंच त्यांचं शुभ आगमनही झालं आणि एक जबरदस्त नेतृत्व आहे। ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये 70 टीम्सला एकत्रित घेऊन आज आपण पाहत आहोत फार मोठी संघटना दादांनी स्थापन केली आणि आज ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये प्रत्येकी घडामोडी असतील, प्रत्येकी विभागामध्ये चांगल्या स्पर्धा झाल्या पाहिजे, ज्यांचं नेहमीच लक्ष असतं ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये, ज्यांचं फार मोठं नेतृत्व आपण पाहिलं असे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय केतनजी तरे साहेबांचे शुभ सन्मान आपण मेगा सत्कार या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो निवा पाटील आणि जयेश पाटील दोघांना की आपण आपल्या शुभ हस्ते विद्यमान अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि तसे अनमोलजी चौधरी यांनाही मी विनंती करतो। महत्त्वाची उपस्थिती आज वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता दादा उपस्थित आहेत, कारण जर आपण विचार केला जी चर्चा जो उल्लेख मी नेहमीच करत असतो की 70 टीम्सचं नेतृत्व दादा करतात आणि आज त्यांची महत्त्वाची उपस्थिती खासदार चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि साहेबांचा सन्मान निर्माण केला जातो निवा पाटील, जयेश पाटील आणि अनमोलजी चौधरी यांच्या शुभ हस्ते। त्यानंतर आपण शुभ सन्मान करणार आहोत।
तसेच श्यामदादा तरे दादांचे आपण शुभ सन्मान करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी पुन्हा एकदा निवा पाटील यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते श्यामदादा तरे श्यामदादा तरे साहेबांचा आपण सन्मान करीत आहोत. त्यांची महत्वाची उपस्थिती आज आहे. त्यानंतर जयेश दादा तरे दादांचे आपण सन्मान करणार आहोत आणि या सन्मान करण्याकरिता मी अनमोलजी चौधरी यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते जयेश दादा तरे साहेबांचा शुभ सन्मान आपण करायचा. अनमोल दादांच्या शुभेच्छा आपण पुढील सन्मान निर्माण करीत आहोत. जयेश दादा तरे त्यांची महत्वाची उपस्थिती आहे आणि त्यांचे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करीत आहोत. त्यानंतर आपण शुभ सन्मान करणार आहोत आमचे तिन्ही ऑफिशियल अंपायर्स आपण पुढे यायचं. त्यानंतर आमच्या तिन्ही ऑफिशियल अंपायर्स आपण सन्मान करणार. सर्वप्रथम निरंजन सावंत सर आपण पुढे यायचं. निरंजन सावंत सरांचा आपण सन्मान करणार आहोत आणि या सन्मान करण्याकरिता अनमोल चौधरी दादांनाच मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते निरंजन सावंत सरांचा शुभ सन्मान आपण करायचा. एक काळ व्यावसायिक क्रिकेटही गाजवलाय आणि आजही सर्वोत्तम अंपायरच्या लिस्ट या यादीमध्ये सर्वात पुढे नाव नेहमी ज्यांचं आपल्याला पाहायला मिळतं असे निरंजन सावंत सरांचा सन्मान दरम्यान आपण करीत आहोत. त्यानंतर आपण शुभ सन्मान करणार आहोत. एक काळ पिंपलगर गावचे क्रिकेट त्यांनी गाजवलं आजही 40+ खेळतात आणि भिवंडीमध्ये वन ऑफ द ग्रेट अंपायर त्यांनाही आम्ही म्हणतो असे निखिलेशजी बजागे सर त्यांचे आपण सन्मान करीत आहोत आणि सन्मान करण्याकरिता मी यश पाटील दादांच्या शुभेच्छा आपण हा सन्मान करूया निखिलेशजी बजागे सरांचा. त्यानंतर आमचे तिसरे पंच आतिशजी पाटील सरांचे आपण सन्मान करणार आहोत. जबरदस्त अंपायरिंग त्यांच्याही माध्यमातून आपल्याला संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आणि त्यांचाही शुभ सन्मान आपण दरम्यान करणार आहोत आणि सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो अनमोलजी चौधरी यांना आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करावा आतिश पाटील सरांचा. आतिशजी पाटील सरांचा सन्मान केला जाईल. त्यानंतर या स्पर्धेमध्ये 2 दिवस ज्यांचा गोड आवाज आपण ऐकला नुकतेच इंडियन सॉफ्टबॉल क्रिकेट लीगही संपन्न झाली. ती स्पर्धा अगदी गाजवून आली आणि आपल्या विभागाचं नाव समालोचन क्षेत्रामध्ये ज्यांनी उंचावलं असे आपले सर्वांचे लाडके प्रसादजी परब सरांचे आपण सन्मान करणार आहोत आणि सन्मान करण्याकरिता मी निवा पाटील यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते प्रसादजी परब सरांचा शुभ सन्मान आपण करायचा. प्रसादजी परब सरांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. नुकतीच इंडियन सॉफ्टबॉल क्रिकेट लीग झाली बँगलोर येथे आणि संपूर्ण आपण जर विचार केला संपूर्ण भारतभरामधनं खेळाडू ती स्पर्धा खेळण्यासाठी पोहोचले आणि त्या स्पर्धेमध्ये सलग अगदी पहिल्या दिवसापासून अंतिम दिवसापर्यंत ज्यांचा गोड आवाज आपण हिंदी भाषेमध्ये ऐकला असे प्रसादजी परब सरांचा सन्मान निवा पाटील दादांच्या शुभ हस्ते केला जातो. त्यानंतर आपण शुभ सन्मान करणार आहोत. आजच्या या महाअंतिम दिवसामध्ये स्वीट वॉइस ऑफ पाये निशांतजी पाटील यांचाही गोड आवाज आपण ऐकला आणि त्यांचाही शुभ सन्मान आपण करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी अनमोलजी चौधरी दादांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते निशांतजी पाटील यांचा सन्मान करायचा. सातत्याने वसई विरार पालघर विभागामध्ये हे आवाज नेहमीच ऐकायला मिळतं आणि आज अगदी बिझी शेड्यूल मध्ये वेळ काढून या स्पर्धेमध्ये त्यांचा गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. निशांतजी पाटील स्वीट वॉइस ऑफ पाये यांचा शुभ सन्मान अनमोलजी चौधरी यांच्या शुभ हस्ते केला जातो. त्यानंतर आपण शुभ सन्मान करीत आहोत. या स्पर्धेमध्ये आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य ज्यांनी केलं डीजे हर्षल यांचा सन्मान आपण करीत आहोत. डीजे हर्षलचा आपण इथे सन्मानित करत आहोत.
हर्षलचा सन्मानित झालाय. यानंतर आमचे समालोचक मित्र या सरोली गावचा अप्रतिम आवाज आणि मागचे काही वर्ष आपण जर बघितलं तर या आवाजाने मात्र सर्वांची मनं जिंकले. जसे आमचे सरोली गावचे समालोचक मित्र विशाल पाटील यांचा सन्मानित होणार. विशालला विनंती करतो, विशाल आपण पुढे यायचंय आणि मी जयेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण विशालचा सन्मानित करायचं आहे. विशाल, तुझ्या पूर्ण करिअरला ऑल द बेस्ट. खूप चांगलं समालोचन तू करतोय आणि फक्त आज हा गाव, आज हे नाव आहे ना, ते फक्त सरोलीपुरती मर्यादित नाही, पूर्ण भिवंडीमध्ये आणि त्याचबरोबर कल्याण डुंबरीमध्ये सुद्धा भरपूर गाजतंय. असा हा आमचा लाडका समालोचक विशालचा इथे सन्मान होत असताना विशाल, खूप साऱ्या शुभेच्छा तुला पूर्ण वाटचालीसाठी आणि पुढचं समालोचन, त्याचबरोबर पुढचं आता सूत्रसंचालन पुन्हा विशालच्या हाती मी देतोय. यानंतर या स्पर्धेचे ऑफिशियल स्कोर आणि खास करून ग्रामीण टेनिस क्रिकेटचे ऑफिशियल अधिकृत स्कोरर म्हणून ज्यांची नियुक्ती झाली आहे असे अल्पेश गायकवाड यांचा सन्मानित होणार आहे. आणि मी अनमोल चौधरी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आमचे ऑफिशियल स्कोरर अल्पेश गायकवाड यांचा आपण सन्मानित करायचा आहे. एक सुंदर हस्ताक्षर आणि त्याचबरोबर एक खूप मोठी देणगी या खेळाडूला, या व्यक्तिमत्वाला लाभली आहे आणि खूप चांगलं गुणसंख्या लेखन मागची कित्येक वर्ष या भिवंडी विभागात करतोय. याचा इथे आम्ही सन्मानित करू इच्छितो. मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो अल्पेश गायकवाड यांचे. आणि पुन्हा एकदा सूत्रसंचालन करण्याची मात्र जबाबदारी पार पाडतील ते म्हणजेच विशाल पाटील. थँक्यू. आणि त्यानंतर ही स्पर्धा अगदी ज्यांनी घरोघरी पोहोचवली, यूट्यूबवरती ज्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट करण्यात आली, प्रिन्स मूवीज, त्यांचे आपण शुभ सन्मान करणार आहोत. मनीष आहेत, मनीष आपण या, मनीषांचा आपण शुभ सन्मान करूया कारण प्रिन्स मूवीजच्या वतीने ही स्पर्धा यूट्यूबवरती ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट करण्यात आली आणि लाईव्ह स्ट्रीमिंगचा राजा ज्यांना आम्ही भिवंडीमध्ये म्हणतो, प्रिन्स मूवीजचे प्रतिनिधी मनीष गुळवी यांचा आपण शुभ सन्मान करीत आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता मी जयेश पाटील यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ सन्मान करायचा. चला सर्वाधिक आपण जे कॅश प्राइज देणं बाकी ते आपण देऊया. केतन पाटीलचा बॅटमधनं 2 षटकार आले होते आणि एक राहुल चौगुलेचा बॅटमधनं सिक्सर आला होता. विश्वजित दिवेकर यांच्या माध्यमातून प्रत्येकी सिक्सरसाठी 500 होते आणि आपण ते कॅश प्राइज देत आहोत. मी निखिलजी चौगुले दादांना विनंती करणार आहे आपण आपल्या शुभचे कॅश प्राइज द्यायचं. केतन पाटीलला, केतनच्या बॅटमधनं 2 सिक्सर आले होते. विश्वजित दिवेकर यांच्या वतीने एक कॅश प्राइज आहे. आणि त्यानंतर जयेशदादा तरे यांना मी विनंती करणार आपण आपल्या शुभचे जो एक सिक्सर राहुल चौगुलेचा बॅटमधनं आला होता त्यासाठी 500चं कॅश प्राइज जे आलं विश्वजित दिवेकर दादांच्या वतीने ते आपण द्यायचं आहे. जबरदस्त खेळ आपण पाहिला, वेल प्लेड टीम वडनोगर. त्यानंतर आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला सुरुवात आपण करूया. थँक्यू सो मच डीजे. चला आता सर्वांचे लक्ष इकडे असू द्या. आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला आता सुरुवात करीत आहोत. सर्वप्रथम आपण देणार आहोत या फायनल मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. आणि खऱ्या अर्थाने फायनल मॅच मध्ये विजयाचा शिल्पकार ठरला, त्याचा 2 ओव्हरचा स्पेल कारगर लागला. तुमच्या जोरदार ताल्याने इन्व्हाइट करतो फायनल मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच गिरीश पाटील. एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त परफॉर्मन्स या फायनल मॅच मध्ये गिरीश पाटीलचा लागला. चला लवकर या गिरीश पाटील, आपण गिरीशला देऊया प्लेयर ऑफ द मॅच आणि काही संवादही आपण त्याच्यासोबत नक्कीच साधू आणि प्लेयर ऑफ द मॅचची ट्रॉफी
देण्याकरिता मी मंचावरनं विनंती करीत आहे. लक्ष्मणजी चौधरी साहेबांच्या शुभेच्छा आपण प्लेअर ऑफ द मॅच देत आहोत गिरीश पाटीलला. साहेबांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभहस्ते प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे. साहेबांची आज महत्वाची उपस्थिती आणि साहेबांच्या शुभहस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच देत आहोत. वेल प्लेड गिरीश. त्यानंतर आपण पुढील पुरस्कार देत आहोत. त्यानंतर आपण देऊया द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. सर्वप्रथम आपण बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट देणार आहोत. जी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर्ड केलेली आहे माजी सरपंच वेगळे सर्वांनी रुपेश सुंदर मुकादम साहेबांच्या वतीने ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर्ड झाली. त्यांचा मी विशेषतः आभार व्यक्त करतो. आणि तसेच जी बेस्ट बॉल ऑफ द टुर्नामेंट साठी जी स्पोर्ट्स बायसिकल ती आम्हाला सर्वांनी रुपेश मुकादम साहेबांच्या वतीने स्पॉन्सर्ड झालेली आहे. त्यांचा विशेषतः आभार व्यक्त करतो. आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आपण देणार आहोत. ही ट्रॉफी देण्याकरिता मी विनंती करतो माणसावरनं सर्वांनी किशोरजी चौधरी साहेबांच्या शुभेच्छा आपण बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट देत आहोत. सो आपण देऊया द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. चला भरपूर सारा बॉलर्सने विकेट घेतलेत. आपल्याकडे वेळही भरपूर आहे. सो वेळ आपण प्रेक्षकांना खेळाडूंना देऊया. चला गेस करा बेस्ट बॉलर कोणाला द्यायचं. कानपेवाले कोणाला द्यायचं. ओढनवकर होल्डरला कोणाला द्यायचं. प्रेक्षकांनो तुम्ही मॅचेस पाहिल्याच असतील. कोणाला द्यायचं बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. चला जास्त वेळ घेत नाहीये. सर्वात आधी मी उल्लेख करेन की बेस्ट बॉलरच्या रेस मध्ये तब्बल टोटल 3 बॉलर रेस मध्ये होते आणि तिघांचे विकेट सेमच होते. बट इकॉनॉमिकल बॉलर या स्पर्धेमध्ये राखला आणि विकेट घेतले त्याने 8 आणि रन्स फक्त खर्च केला 35. संघाचं नाव जयदुर्गा सुरैये आणि आयुष पाटील ठरलाय द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट खासदार चषक 2025 मध्ये. एकदा जोरदार ताला होऊन जाऊ दे आयुष पाटील साठी. आयुष नसतील तर त्यांचा बिहाफ कोणी त्यांचा प्रतिनिधी जर असेल तर आपणही या कलेक्ट करण्यासाठी हरकत नाहीये. हार्दिक पाटील चला विनंती असेल आयुष पाटील नसतील त्यांचा बिहाफ कोणी त्यांचे प्रतिनिधी. त्यांचा बिहाफ आपण त्यांच्या प्रतिनिधींना हे पारितोषिक देऊया. आयुष पाटील ठरलेत द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. मग रेस मध्ये जर आपण विचार केला तर गिरीश पाटील होल्डरही होते ज्यांनी 8 विकेट घेतले बट 56 धावा खर्च केल्या. आणि रेस मध्ये केतन पाटील सुरईचे देखील होते ज्यांनी 8 विकेट घेतले बट 98 धावा त्यांनी खर्च केला. आणि त्यात कंपॅरिझन मध्ये 8 विकेट आयुषने घेतले आणि फक्त 35 धावा खर्च केल्या. त्या जोरावरती आयुष पाटील ठरला द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. पुढील पारितोषिक आपण देऊया द बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आपण देत आहोत. जी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर्ड केलेली आहे सर्वांनी अरविंदजी चौधरी साहेबांच्या वतीने ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर्ड झालेली आहे. त्यांचे मी विशेषतः आभार व्यक्त करतो. त्यानंतर आपण देऊया द बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. अतिरिक्त वेळ घेणार नाहीये. तुमच्या जोरदार तालांनी इन्व्हाइट करतोय खासदार चषक 2025 द बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट गोज टू ज्याने अप्रतिम ऍथलीट दाखवलं. जबरदस्त कॅचेस पकडला. आउटफील्ड मध्ये भरपूर सारा रन्स वाचवला. सो इन्व्हाइट करतोय. संघाचं नाव वडुनवकर आणि खेळाडूचं नाव गिरीश पाटील इज अ बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आणि ही ट्रॉफी देण्याकरिता मी माणसावरनं विनंती करतोय सर्वांनी निखिलजी चौगुले साहेबांच्या शुभेच्छा आपण ही ट्रॉफी देत आहोत जे ग्रामपंचायत सदस्य आहेत वडुनवकरचे. आणि
त्यानंतर आपण देणार आहोत बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. ही ट्रॉफी आम्हाला खऱ्या अर्थाने ज्यांच्या वतीने स्पॉन्सर्ड झालेली द बेस्ट बॉलर बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट माफी सुद्धा कैलासवासी अशोक रामभाऊ चौधरी यांच्या स्मरणार्थ कुमार अनमोल अशोक चौधरी यांच्याकडून आपल्याला बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट स्पॉन्सर्ड झाला आणि हे देण्याकरिता मी विनंती करतोय सन्माननीय प्रवीणजी चौधरी साहेब तसेच सोमनाथजी चौधरी साहेब या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देऊया द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आपण देत आहोत आणि पुन्हा एकदा खेळाडूंना प्रेक्षकांना आपण संधी देऊया. चला एनी गेसेस बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट कोणाला द्यायचं? बेस्ट बॅट्समन खांडपेवाले कोणाला द्यायचं? तुमचे बॅटरी चांगलेच खेळलेत. अतिरिक्त वेळ न घेता आपण देऊया द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. देऊया द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. संघाचं नाव ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांना टन खेळ दाखवला संघाचं नाव वडनगर तोच केतन पाटील ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. सन्माननीय सोमनाथजी चौधरी साहेब आणि प्रवीणजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार देत आहोत केतन पाटीलला. केतन फक्त 2 मिनिटं जास्त वेळ घेणार नाहीये केतनजी. आणि एक गोष्ट आताच क्लिअर करतोय की यात नंतर रनर्स अप जे आहेत चॅम्पियन जे आहेत कॅप्टनने पुढे यायचं थोडी चर्चा आपण स्पर्धेविषयी नक्कीच करणार आहोत. पुढील पारितोषिक आपण देऊया. पुढील पारितोषिक क्रमांक 4 ची ट्रॉफी आपण देत आहोत आणि ही ट्रॉफी देण्याकरिता मी मुख्य मंचावरनं विनंती करतोय सन्माननीय अशोकजी पाटील साहेब ग्रामपंचायत सदस्य वडनगर तसेच दीपकदादा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण चतुर्थ पारितोषिक दरम्यान देत आहोत. सेमीफायनल पर्यंतचा प्रवास त्या टीमचा राहिला जबरदस्त तो संघही खेळला लढला सेमीफायनल 2 मध्ये चांगली फाईट त्यांनी दिली. सो तुमच्या जोरदार टाळ्यांनी इन्व्हाइट करतोय खासदार चषक 2025 चतुर्थ पारितोषिक विद 11 6667 जवान पिंपलास. साहेब आणि जयेश दादा तरे दादांनाही मी विनंती करणे चारही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देऊया ही ट्रॉफी. अशोकजी पाटील साहेब दीपकदादा पाटील साहेब निखिलदादा चौगुले जयेशदादा तरे या चारही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत खासदार चषक 2025 चतुर्थ पारितोषिक विद 11 6667 जवान पिंपलास. वेल प्लेड स्पेशली वेल प्लेड राजमाली वेल प्लेड महेंद्र कामनकर ऑल टीम जबरदस्त तुम्ही खेळले सेमीफायनल 2 पर्यंत तुमचाही प्रवास रागला वेल प्लेड आणि पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आम्ही देतो. त्यानंतर क्रमांक 3 चं पारितोषिक तृतीय पारितोषिक आपण देत आहोत आणि ही ट्रॉफी देण्याकरिता मी मुख्य मंचावरनं विनंती करतो सन्माननीय किशोरजी चौधरी साहेब प्रवीणजी चौधरी साहेब सोमनाथजी चौधरी साहेब या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत तृतीय पारितोषिक खासदार चषक 2025 तृतीय पारितोषिक जय दुर्गा सुरैये. चला यायचे सर्व खेळाडूंनी. चला खेळाडू नसतील तर त्यांचं बियाप त्यांचे कोणी प्रतिनिधी असतील
तर आपण यायचे लवकरात लवकर ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी. सुरे टीमचा बियाप आपण तन्मय माळी यांना ही ट्रॉफी समर्पित करीत आहोत. वेल प्लेड टीम जयदुर्गा सुरई ए. त्यानंतर पुढील पारितोषिक आपण देणार आहोत. फार चांगला खेळ त्यागी टीमचा या स्पर्धेमध्ये लागला. रनर्स अपची ट्रॉफी देण्याकरिता मी मुख्य मंचावरनं विनंती करतोय. रनर्स अपची ट्रॉफी आपण देत आहोत आणि ट्रॉफी देण्याकरिता श्यामदादा तरे साहेब तसेच लक्ष्मणजी चौधरी साहेब आणि तसेच विद्यमान अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सन्माननीय केतनजी तरे साहेब या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देऊया रनर्स अपची ट्रॉफी. एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या प्रचित 11 खानपे टीम साठी. लाजवाब खेळले, चांगला परफॉर्मन्स राहिला. बघा फक्त कॅप्टनने थांबायचं आणि त्या व्यतिरिक्त सर्व खेळाडूंनी जायचं. फक्त कॅप्टन थांबायचं, फक्त कॅप्टनने थांबायचं. बाकी त्या व्यतिरिक्त सर्व खेळाडू आपण जाऊ शकता, फक्त कॅप्टन आपण थांबायचं. काही चर्चा आपण नक्कीच टीम कॅप्टन सोबत करूया. खानपे टीमचे कॅप्टन आमच्या संवेद आहेत. रनर्स अप रागलेत, हरकत नाहीये, चांगले खेळले तुम्ही. सर्वात प्रथम हेच मी तुम्हाला विचारेन की या फायनल मॅच मध्ये तुमचं काय चुकलं आणि वडूनगर टीमने चांगलं काय केलं? आम्हाला तर प्रथम 8 ओव्हर आम्ही कधी खेळलो नव्हतो, त्याच्यामुळे आमचा तालमेल जमला नाही त्याच्यामुळे. आणि नेक्स्ट मॅच आम्ही चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. आणि जय हनुमान क्रीडा मंडळ सरवलीने प्रथम 8 ओव्हरचा मॅच ठेवल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि ऑल ओव्हर ही गोष्ट मी तुम्हाला विचारेन, टीम हरकत नाहीये, फायनल मॅच मध्ये झाल्या मिस्टेक, नाही जिंकू शकले, पण ऑल ओव्हर तुमची टीम ज्याप्रमाणे खेळली, भरपूर सारे युवा चेहरे या टीम मध्ये आहेत आणि प्रेक्षकांनी ज्याप्रमाणे तुमच्या गावच्या प्रेक्षकांनी जो पाठिंबा दिला टीम विषयी, त्या प्रेक्षकांविषयी काय सांगू इच्छिता? त्यांचा तर नेहमीच पाठिंबा असतो, म्हणून तर त्यांच्या जोरावर आम्ही इथपर्यंत पोहोचतो. हरकत नाहीये. वेल प्लेड टीम खांडपे. एकदा जोरदार त्याला होऊन जातं टीम खांडपे साठी. लाजवाब खेळले, रनर्स अप रागलेत खासदार चषक 2025 मध्ये. आणि त्यात नंतर आपण देणार आहोत खासदार चषक 2025 ची चॅम्पियन टीम वडूनगरला मी इन्व्हाइट करतोय आणि ट्रॉफी देण्याकरिता मी विद्यमान अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सन्माननीय केतनजी तरे साहेब आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते क्रमांक 1 ची ट्रॉफी द्यायची आहे. टीम वडूनगर ठरली आहे खासदार चषक 2025 ची चॅम्पियन. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. आणि या सीझन मध्ये खातं उघडलंय. वडूनगर टीमचं खासदार चषक 2025 ची चॅम्पियन ठरली आहे टीम वडूनगर. सर्व मी विनंती करेन की फक्त कॅप्टनने शेवटी थांबायचं. फोटो सेशन सुरू आहे. हा आनंद, कारण या आनंदामागे जी मेहनत लागली या स्पर्धेमध्ये टीम वडूनगरचे कौतुकास पात्र प्रदर्शन. कुठेतरी बॅटपॅच सुरू होता बट प्रयत्न करत राहिले, खेळत राहिले आणि अखेरता त्यांच्या प्रयत्नांना यश खासदार चषक 2025 मध्ये मिळाला. फक्त कॅप्टनने थांबायचं, फक्त कॅप्टनने थांबायचं. बघा कॅप्टनने थांबायचं, अदरवाईज आता रनची पॅनल्टी नसेल, काही प्राइज मध्ये पॅनल्टी लावू. फक्त कॅप्टन.
उज्ज्वल आमच्या समोर जोडले गेले वडनगर टीमचा कॅप्टन आणि सर्वप्रथम उज्ज्वल कुठेतरी जर आपण विचार केला या सीझनचा आतापर्यंत भरपूर सारे स्पर्धा या आधी खेळले बट मनाप्रमाणे परफॉर्मन्स होत नव्हता कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये कोणता संघ कधी हारण्यासाठी नाही जिंकण्यासाठीच खेळतो आणि आपण ग्रामीण क्रिकेट स्वतःचे खिशे भरण्यासाठी नाही खेळत तर गावासाठी खेळतो आणि अखेरता तुमच्या मेहनतीला यश आलं आणि बॅट पॅच नंतर आता कमबॅक झाला चॅम्पियन मधलेत कसे वाटतंय काय भावना आहेत सर्वप्रथम आमच्या गावामध्ये 2 दिवसापूर्वी दुःखद घटना झाली. अभय म्हात्रे म्हणून कुमार होता तो. तर आम्ही आमचा जो आजचा विजय आहे आम्ही तो त्याला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून डेडिकेट करतोय. आणि टीम कुठेतरी बॅट पॅचमध्ये होती, प्रयत्न करत होतो, क्वालिफायच्या राऊंडला हारत होतो, पण आज पूर्ण टीम चांगली खेळली म्हणून आज आम्ही जिंकलो बस. आणि महत्वाची गोष्ट मला ही सांगावीशी वाटते उज्ज्वल स्पेशली मला सेमीफायनल आठवते की मिडल ऑर्डर कोलॅप्स झाला त्यानंतर दीपराज आणि ती पार्टनरशिप झाली होती हे जे युवा खेळाडू तुमच्या टीम मध्ये आहेत कारण एक्सपिरियन्स चेहरे जर तू विचार केला तू स्वतः असेल केतन असेल त्यानंतर जे यंग टॅलेंटेड प्लेअर तुमच्या टीम मध्ये आहेत ते ज्याप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळले त्यांचा विषय काय सांगशील काय नाही, चांगले प्रॅक्टिसमध्ये आहेत, प्रॅक्टिस करतात, हार्डवर्क करतात म्हणून खेळले ते, नाहीतर मग यंग आहेत पण मेहनत करतात. आणि शेवटचा प्रश्न आज विचारेन चॅम्पियन बनलेत आणि या स्पर्धेमध्ये करावं जो प्लॅटफॉर्म उभा केला जर्मान सरवलीने त्यांचा विषय या स्पर्धेमध्ये कसं खेळताना वाटलं ऑल ओव्हर एक्सपिरियन्स या स्पर्धेबाबत जसं खांडपे संघाचा कर्णधार बोलला की 8 ओव्हरच्या मॅच प्रथमच खेळलो तसं आम्ही देखील 8 ओव्हरची फायनली प्रथमच खेळलो आणि खूप छान असं 6 ओव्हरच्या मॅचेस झाल्या, सकाळी लवकर सुरू झाल्या आणि 8 ओव्हरची फायनल खेळवल्याबद्दल त्यांचे पण आभार. आणि दुसरी एक गोष्ट मी बोलेन अशी की आमच्या टीममध्ये ना आमच्या गावचे एक व्यक्ती आमच्या टीमच्या मागे, तो आमच्या गावचा नाही आहे पण आमच्या टीमवरती खूप जास्त प्रेम करतो, पोरांना मेहनत घेतो पोरांकडून आणि पोरांवर जीव लावतो. आणि आमची जी आजची ट्रॉफी आहे ना आम्ही त्याला डेडिकेट करतो, त्याचं नाव आहे वडगर गावचे उपसरपंच नंदकुमार हरचंद्र पाटील. थँक्यू सो मच उज्ज्वल पाटील, वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर आमच्या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो आपण मुख्य मंचाखाली यायचं कारण आता आपण सर्वात महत्त्वाचा पुरस्कार विद्यमान अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सन्माननीय केतनजी तरे साहेबांना मी विनंती करतो आणि तसेच सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण मुख्य मंचासमोर यायचं कारण सर्वात महत्त्वाचा पुरस्कार आता आपण या स्पर्धेमधलं देत आहोत प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. चला आता सर्वांचं लक्ष आता शेवटची वेळ आणि हे महत्त्वाचे पुरस्कार आपण देत आहोत. सर्वाधिक मी विशेषतः आभार व्यक्त करेन शिक्षण महर्षी सर्वांनी करसनजी ठाकरे साहेबांचं कारण त्यांच्या वतीनं हे आम्हाला प्ले ऑफ द टुर्नामेंटची बाईक स्पॉन्सर्ड झाली, ट्रॉफी स्पॉन्सर्ड झाली आणि तसेच उपसरपंच वडघर सन्माननीय नंदूजी पाटील साहेब आणि तसेच निखिल दादा चौगुले साहेबांनी अनाऊन्स केले आणि फार मोठी अनाउन्समेंट आहे की दोघांकडून 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक म्हणजे टोटल 1,00,000 रुपये आणि एकविरा ट्रिप एकदा जोरदार आला होऊन जाऊ द्या नंदूदादा पाटील साहेब आणि निखिलजी चौगुले साहेबांसाठी. क्या बात आहे, हे प्रेम आहे त्यांच्या टीमच्या प्रती, त्यांचे पुन्हा एकदा मी अभिनंदन करेन कारण निखिलजी चौगुले साहेबांच्या वतीनेच आज संघ या स्पर्धेमध्ये पुरस्कृत करण्यात आला. बघा सर्वात एक महत्वाची सूचना मी पोहोचवतोय ज्याही खेळाडूला प्ले ऑफ द टुर्नामेंट ही बाईक मिळणार आहे जे पासिंगची जी अमाऊंट आहे ती तुम्हाला मॅनेजमेंट कमिटीकडे जमा करायची. चला अतिरिक्त वेळ न घेता आपण देऊया खासदार चषक 2025 प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. चला शेवटचा एनी गेसेस प्रेक्षकांनो खेळाडूंनो टीम वडगावकर लक्ष असू द्या इकडे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट एनी गेसेस कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं. चला जास्त वेळ घेणार नाहीये, तुमच्या जोरदार ताल्यांनी मी इन्व्हाइट करतोय संघाचं नाव आणि खऱ्या अर्थाने त्या खेळाडूने फार इम्प्रेसिव्ह कामगिरी केली बट त्याआधी आवर्जून मला त्याही खेळाडूंचा उल्लेख करावासा वाटतोय ज्या खेळाडू या रेस मध्ये होते. केतन पाटील सुरई तेही जबरदस्त खेळले, त्यानंतर केतन पाटील वडुनगर तेही जबरदस्त खेळले बट या दोघांना मागे टाकून खासदार चषक 2025 चा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला. तुमच्या जोरदार ताल्याने मी इन्व्हाइट करतोय संघाचं नाव विधी 6667 जय हनुमान पिंपलास. खेळाडूचं नाव एकदा जोरदार ताल्या थांबल्या नाही पाहिजे, टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. रन्स बनवल्या 116, तोच राजमाली ठरलाय खासदार चषकाचा मालिकावीर.
असोसिएशन केतनजी तरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अक्षरशः बरसला. सेमी फायनल 2 मध्ये ऑलमोस्ट एक निसटता विजय तो आपल्या टीमला मिळवूनच देणार होता. काय खेळला राजमाळी, त्याच्यासाठी जोरदार झाला होऊन जाऊ द्या. काही चर्चा आपण राज सोबत नक्कीच करणार आहोत. भरपूर साऱ्या गोष्टी विचारायच्या त्याला आज. भरपूर साऱ्या चर्चा होणार आहेत राज सोबत. राज ठरलाय खासदार चषकाचा मालिकावीर. ही बाईक आपण त्याला देत आहोत, जी बाईक आम्हाला शिक्षण महर्षी सर्वांनीय करसनजी ठाकरे साहेबांच्या वतीने स्पॉन्सर्ड झालेली आहे. वेल प्लेड राजमाळी. त्यानंतर राज आपण यायचंय पुढे. राज सोबत आपण भरपूर साऱ्या चर्चा करूया. बाईक तर मिळाली, आनंद आता चेहऱ्यावरती तो आहेच, पण त्यासोबत भरपूर साऱ्या गोष्टी मला त्याला विचारायच्यात. राज आपण यायचंय. राज सर्वप्रथम एक गोष्ट मला विचारायची वाटते की आपलं वय किती आणि खेळायला सुरुवात कधी केली होती आणि आता किती वर्ष झाले टेनिस बॉल क्रिकेटमध्ये? टेनिस बॉल क्रिकेटमध्ये माझे 12-15 वर्ष झाली खेळतो मी. आणि महत्वाची गोष्ट की ही बाईक पहिली आहे की आणखीन याआधी मिळाल्या होत्या? पहिलीच आहे बाईक. पहिली बाईक आहे. आणि राज, मी हा प्रश्न मोस्ट ऑफ खेळाडूंना विचारत असतो की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही येतात तर एक खेळाडू म्हणून माइंड मध्ये काही गोष्टी असतील की जर मी आज ग्रामीण क्रिकेट खेळतोय, टेनिस बॉल क्रिकेट खेळतोय, तर मला या लेवल पर्यंत पोहोचायचंय, काही स्वप्न टेनिस बॉल क्रिकेट विषयी? आपण चर्चा राजदादांसोबत करूया, पण त्याआधी आज ज्यांची महत्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला लाभलेली आहे, ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, फार मोठे नेतृत्व आणि 70 टीम्सचे मॅनेजमेंट, 70 टीम्स वरती ज्यांचं नेतृत्व आपण पाहिलेलं आहे, सर्वांनी केतनजी तरे साहेबांना मी विनंती करतो आपण या स्पर्धेविषयीचं मनोगत आपलं व्यक्त करायचं आहे. प्रथम मी मॅनेजमेंट जी आयोजक कंपनी आहे त्यांना धन्यवाद मला इथे बोलवलं. जय हनुमान सरवली आणि जय बनवणार सरवली या दोन्ही संघांचं मी कौतुक करेन की फर्स्ट टाइम 6 ओव्हरच्या मॅचेस GCA आपल्याला 5 वर्षामध्ये बघायला मिळाल्या. पहिली गोष्ट या दोन्ही संघांचं म्हणजे जे आयोजक आहेत त्यांचं मी अभिनंदन करेन का चांगला क्रिकेट त्यांनी खेळायला संधी दिली. त्याच्यानंतर आता राजमाली ज्याला मॅन ऑफ द सिरीज डिक्लेअर झालेले आहे त्याचे अभिनंदन करेन. वडुनगर संघ, टीम वडुनगर ज्याने चांगला खेळ केला, प्रथम क्रमांक मिळवला, त्यांनाही धन्यवाद करत आहेत, त्यांचे अभिनंदन करत आहे. ठीक आहे. दुसरा संघ खांडपे चांगले खेळले, नवीन संघ आहे, प्रथमच ते फायनलमध्ये पोहोचले. त्याच्यानंतर टीम सुरई आणि पिंपलास या दोन्ही संघाचं सुपर फोरमध्ये बोलले, सर्वांचं मी अभिनंदन करत आहे. बाकी इथे बोलवलं, मान सन्मान केला त्याच्याबद्दल धन्यवाद करत. थँक्यू सो मच अध्यक्ष साहेब. आणि त्यानंतर आपल्या ज्या चर्चा सुरू होत्या राजमाळी सोबत, त्या चर्चा आपण फक्त क्विक सेशन मध्ये समाप्त करणार आहोत. राज आपण यायचं. राज सोबत जी आपली चर्चा सुरू होती की एक खेळाडू म्हणून बघा, भले 12-15 वर्ष झाले तुम्ही खेळतात, पण एक ग्रामीण खेळाडू म्हणून आज जर तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट खेळतात की एक खेळाडू म्हणून मला या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायचं, ही मला स्वप्नमध्ये स्पर्धा ती मला खेळायची आहे. स्वप्न काय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये? टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्वप्न काय नाही, मला माझ्या टीमने सपोर्ट भरपूर केला. मला 1 डाऊनला उतरायला लागले, मी 4 डाऊनला उतरायचो, पण माझ्या टीमचा आणि मी गावाचं नाव कराडी, मी स्वतःसाठी नाही खेळलो, कारण आमच्या गावात पहिली बाईक आहे. अजूनपर्यंत गावात आमची बाईक आली नाही. आमचा पण स्वप्न होता की एखादी गाडी आपण पण घ्यावी, म्हणून आम्ही घेतली, पण माझ्या टीमला मी पुन्हा शेअर देतो. क्या बात आहे. एकदा जोरदार ताल्या राजसाठी होऊन जाऊ द्या. आणि राज, शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन. मी याआधी कौशिकला देखील तो विचारला होता. ऑल ओव्हर तुमचाही बॅट पॅच सुरू होता, प्रत्येक स्पर्धेमध्ये मनाप्रमाणे परफॉर्मन्स होत नव्हता, पण या स्पर्धेमध्ये सेमीफायनल पर्यंत पोहोचले, हरकत नाहीये, तिथे मिस्टेक झाला, पण ऑल ओव्हर तुमचे सर्व खेळाडू ज्या प्रकारे खेळले, ज्या प्रकारे पाठिंबा सर्व पिंपलास गावच्या प्रेक्षकांनी दिला, त्यांच्या विषयी काय सांगशील? पिंपलास गावचं प्रेक्षक आमच्याशी खूप एन्जॉयमध्ये येतात आमची मॅच बघायसाठी, पण आमच्या गावातले दुसरी टीम आहे त्यांचे पण मॅच बघायला येतात, पण आमची मॅच जास्त बघायला येतात पिंपलास गावाले. आणि शेवटचा प्रश्न, आज ऑल ओव्हर हर्षदादा चौधरी, सागरदादा भोईर, टीम जय हनुमान सरवली, जय बोलण्यास सरवली, हे आयोजन सर्वांनी कौतुक केलं, बट तुम्ही तुमच्या प्रकारे मनोगत व्यक्त करायचं स्पर्धेविषयी? स्पर्धा एकदम खूप सुंदर होती, पण आम्हाला खेळाची संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो पूर्ण कमिटीचे. एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या पुन्हा एकदा राजमाळीसाठी. आणि
अशा प्रकारे खासदार चषक 2025 या चरणावरती यशस्वीरित्या जय हनुमान सरवली जय भोलेनाथ सरवलीच्या अपाट मेहनतीच्या जोरावरती यशस्वीरित्या संपन्न होत आहे. स्पर्धेची चॅम्पियन टीम ठरली आहे टीम वडूनगर, तसेच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरलेत राजमाळी. आणि अशा प्रकारे अगदी आयोजकांची परवानगी घेऊन मी तुमची रजा घेतो. पुन्हा एकदा एक नवीन स्पर्धेमध्ये भेटू. तोपर्यंत शुभरात्री मित्रांनो. जय हिंद, जय भारत, जय क्रिकेट. धन्यवाद.